महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि AISSचा प्रतिनिधी या नेत्यांनी मी आज इथे घेतली आणि या बैठकीला सर्वच काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हे उपस्थित होते। त्यामध्ये पुणे शहरातल्या नागरिकांचे प्रश्न, पुणे शहराचे प्रश्न, खास करून जी वाहतुकाची कोंडी म्हणजे ट्रॅफिकचा अत्यंत गंभीर प्रश्न हा पुण्यातल्या नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून त्याला दुर्दैवाने सामोरे जावं लागतं। त्या वाहतुकीच्या कोंडी बाबतीत आम्ही फार चांगली चर्चा नगरसेवकांनी आम्ही केली। पुण्यातल्या असणाऱ्या रस्त्यांमध्ये असणारे खड्डे ते म्हणजे आणखी तो वाहतुकीच्या कोंडीबरोबर हा खड्ड्यांचा प्रश्न आणखी गंभीर झालेला आहे। इतरही जे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आहेत हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्या वॉर्डातले आणि त्या वॉर्डातले जे काही नागरिकांचे प्रश्न आहेत हेही आम्ही त्याच्यावर दीर्घकाळ चर्चा करून घेतली आणि या सर्व प्रश्नांच्या बाबतीत पुणे महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त नवल किशोर राम सर यांच्याशी आम्ही आता चर्चा केली, त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुणे शहरातल्या नागरिकांचे हे प्रश्न त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या वॉर्डातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हे लवकरात लवकर विकासाच्या बाबतीत ते सोडवावे ही मागणी आम्ही पुण्याच्या नागरिकांच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने आज महानगरपालिकेच्या आयुक्तांना केलेली आहे। त्याचबरोबर येणाऱ्या 22 ऑगस्टला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आमचे नेते, देशाच्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि आमच्या सर्वांचे नेते आदरणीय राहुलजी गांधी हे पुण्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता येत आहेत। जवळजवळ 25 ते 30 हजार विद्यार्थिनी मोठ्या संख्येने राहुलजींशी संवाद साधण्याकरता त्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। साहजिक आहे की हे विद्यार्थिनी येत असताना कोणी दुचाकी, कोणी मेट्रो, कोणी 4 चाकीच्या माध्यमातून त्या SSPMSच्या ग्राउंडवर येतील आणि तिथे येत असताना तिथे लागणारं ट्रॅफिकची कोंडी ही होऊ नये याच्यासाठी सुद्धा आम्ही नवल किशोर राम साहेबांना विनंती केली। आम्ही येणाऱ्या काही दिवसातच पुणे कमिशनर यांना सुद्धा आणि RTO चे आयुक्त आहेत त्यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत। तिथे लागणारी थोडीशी स्वच्छतागृहाची सुविधा ही सुद्धा पुणे महानगरपालिकेने आम्हाला मदत करावी त्या बाबतीतही नम्र निवेदन आणि आवाहन आज मी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सगळ्यांनी नवल किशोर राम सरांना दिलेलं आहे आणि प्रचंड मोठी विद्यार्थी संख्या ही राहुलजींच्या या विद्यार्थी संवाद चातुर्की गुणसाठी येणार आहे अशी आम्हाला अपेक्षा आहे। रस्त्याचा दिवसेंदिवस प्रश्न हा बिकट होत चाललेला आहे, त्याच्याबरोबर ट्रॅफिक जामची समस्याही दिवसेंदिवस झालेली आहे। अशावेळी ज्यावेळी सभा आहे त्यावेळी त्या रस्त्याला 4 व्हीलर कमी येतील या अनुषंगाने काही तुम्ही उपाययोजना करणार आहात? हे मुद्दा आम्ही जेव्हा पुणे काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची चर्चा केली आणि पुण्यामध्ये मुळात जे जुने रस्ते आहेत आणि जे नव्याने होणारे रस्ते आहेत ह्याची कुठेतरी सांगड प्रशासकीय स्तरावर घालण्याची आवश्यकता आहे। त्याच आणि वन वे ट्रॅफिक कुठे करता येईल हे कुठेतरी फार गांभीर्याने त्याच्यावर वॉर्ड वाईज आणि एरिया वाईज ही चर्चा RTOचे अधिकारी, महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी आणि तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांना विश्वासात घेऊन ती चर्चा कुठेतरी झाली पाहिजे। अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने जर चर्चा करत गेले तर एरिया वाईज हा प्रश्न वाहतुकीचा हा येणाऱ्या काळात सोडू शकतो। मी समजू शकतो की एखादा फ्लायओव्हर असेल, एखादा मेट्रो रेलचा प्रोजेक्ट असेल हा एका दिवसात किंवा एका महिन्यात होऊ शकत नाही, त्याला महिने लागतात। पण ते महिने करत असताना ते तातडीने झालं पाहिजे। महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकारने पुणे शहराला झुकतं माप दिलं पाहिजे कारण पुणे हे विद्येचं माहेर आहे। इथे अनेक शिक्षण संस्था आहेत, आज NDA इथं आहे, IT कंपनीत आहे, ऑटोमोबाईल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून पुणे शहराकडे आज लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आणि वाढत्या लोकसंख्येला आणि आहे त्या लोकसंख्येला साजेल असं हे ट्रॅफिकचा प्रश्न तातडीने ऑन टॉप प्रायोरिटी, नंबर 1 प्रायोरिटी हा ट्रॅफिकचा प्रश्न हा गंभीर आहे। ते सोडवण्याकरता शॉर्ट टर्म प्लॅन आणि लॉंग टर्म प्लॅनमध्ये भलं मोठे फ्लायर आणखी असतील, भोगदे असतील काही ठिकाणी शहराच्या अंतर्गत सुद्धा हा सुद्धा प्रस्ताव माझ्या कानावर आलेला आहे। त्याच्यावर लवकरात लवकर मोठं जवळजवळ एक मी म्हणेल 50,000 कोटीचं पॅकेज हे केंद्र सरकारने पुणे शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चर पुशसाठी हे दिलं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने त्याची मागणी केंद्र सरकारकडे आहे। महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्याच्यात भर टाकून हे पुणे शहरासाठी हा विकास निधी दिला पाहिजे। वरून जो वाद सुरू आहे अमित शहा म्हणते की काँग्रेसला जर थोडीशी लाज असेल तर त्यांनी माफी मागावी, तर बावनकुळेंनी सोनिया गांधींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। मला असं वाटतं तो चर्चेचा आजचा मुद्दा नाही आहे। मी एवढंच सांगेन
की ह्या बाबतीत काँग्रेस पक्षाच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जे आमचे प्रवक्ते आहेत त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्या घटनेचं कारण नसताना गैरसमज पसरवला जातो विरोधकांकडे, सत्ताधारी लोकांकडनं. काही त्याच्यात गैरसमज पसरवण्यासारखं नाही. वस्तुस्थिती काय आहे, सत्य काय घडलं हे आमच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यावर मला काही पुढे बोलता येणार. मुंबई हायकोर्टाच्या टायपिंग टेस्टचा पेपर झाला, त्याच्यामध्ये सुद्धा तांत्रिक गोंधळ जो आहे तो बराच पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावरती होते. काही दिवसांपूर्वी नीटचा पेपर फुटला. TETच्या वरती बरंच तांत्रिक गोंधळ झालेला पाहायला मिळाला. राज्यभरामध्ये जे विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका शांततेने फुटतात किंवा तांत्रिक गोंधळ होत आहे, त्याचा अंतर्भाव राहुल गांधींच्या या कार्यक्रमामध्ये असणार आहे का? आणि काल जो पेपरामध्ये गोंधळ पाहायला मिळाला त्याच्यावर प्रतिक्रिया नाही, हायकोर्टाच्या बाबतीत कालच ती काही दिवसांपूर्वीच ती घटना घडलेली आहे आणि त्याच्या बाबतीतलं सुद्धा विद्यार्थ्यांनी तीव्र प्रतिसाद त्याला म्हणजे वेगळ्या त्याचे प्रतिसाद उमटलेले आहेत विद्यार्थ्यांकडनं. नीटचा विषय तर हा राष्ट्रीय स्तरावरचा आहे आणि नीटचा प्रतिसाद कसा उमटला हे संपूर्ण देशाने आणि जगाने दिल्ली येथील जंतर मंतरच्या आणि लोकसभेतील असणाऱ्या राहुलजींच्या त्या भूमिकेमुळं ह्या ठिकाणी पाहिलेलं आहे. विद्यार्थी वर्ग हा नाराज आहे. भविष्याची काळजी विद्यार्थ्यांना पडलेली आहे की सत्ताधारी पक्षाकडून जाणीवपूर्वक काही गोष्टी होत आहेत आणि त्या जाणीवपूर्वक होत असताना विद्यार्थ्यांचं युवा पिढीचं नुकसान होतं आहे. TETच्या पेपर फुट असेल, नीटची पेपर फुट असेल, हे वारंवार का होते हा विद्यार्थ्यांच्या मनात येणारी शंका आहे. कुठेतरी याच्यात मोठा काहीतरी गोंधळ आहे आणि म्हणून ठीक आहे, आता केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी जरी राजीनामा दिला असला तरी महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला ह्या परीक्षांच्या बाबतीत अधिक या ठिकाणी फुल प्रूफ ही यंत्रणा करण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.